जग्गा एक नंबरचा धूर्त माणूस होता. आत्ताच तो हेराफेरीच्या केसमध्ये 2 वर्षाची जेल भोगून आला होता. तिथे त्याची मैत्री नागा बरोबर झाली. त्या दोघांनी जेलमध्येच प्लॅन बनवला होता की साधू होऊन भोळ्या लोकांना सहजपणे लुटता येतं. नागा 3 वर्षांनंतर बाहेर पडल्यावर गावात पोहोचला तेव्हा साधूच्या वेशात वाढलेली दाढी पाहून, अरे नागा, तू कुठे गेला होतास आणि साधू कसा बनलास? मी 3 वर्ष उत्तराखंडच्या डोंगर दऱ्यात हिंडत होतो. मला तिथले हे बाबा जगन्नाथ उर्फ जग्गा बाबांना भेटलो. हे दिव्य शक्ती प्राप्त झालेले बाबा आहेत. भूत, वर्तमान आणि भविष्य तिन्ही काळांचे ज्ञानी आहेत. काय खरंच हे इतके मोठे बाबा आहेत? नाहीतर काय. प्रणाम बाबा, मला माझ्या भविष्याबद्दल काही सांगा. बाबा दिवसातून फक्त एकदाच बोलतात. जर तुला काही जाणून घ्यायचं असेल तर कागदावरती एका चिठ्ठीवर आपलं नाव लिहून दे. जग्गा बाबा तुला उद्या सांगतील. रात्री नागा किशन बद्दल सगळं काही सांगतो. हेही सांगतो की लग्नाच्या 10 वर्षांनंतरही त्याला मूल झालं नव्हतं. पुढल्या दिवशी 10-12 लोक नागाच्या घरी जग्गा बाबाला भेटायला येतात. बोला जग्गा बाबांची जय, जग्गा बाबाची जय, जग्गा बाबाची जय. किशन, इकडे ये. 12 वर्षाचा वयात तुझे वडील वारले. 20व्या वर्षी तुझं लग्न जवळच्या गावात वैद्य सुशील पंडितची मुलगी लक्ष्मी पंडित बरोबर झालं. 30व्या वर्षी तुझी आई वारली. 27व्या वर्षी तुझ्या घरी दरोडा पडला होता आणि त्याच वर्षी तूही मरता मरता वाचलास. 2 वर्षानंतर तुझं 40वा जन्मदिवस आहे. अजूनपर्यंत तुझा मुलगा नाही झाला. तुझं आणि तुझ्या पत्नीचं एकच इच्छा आहे की तुम्हाला आपलं मूल हवं आहे. किशन जग्गा बाबाचे पाय पकडून म्हणाला, जग्गा बाबा की जय. गर्दीत जय जयकार व्हायला लागतो. जग्गा बाबा की जय. बाबा, तुम्ही तर सर्वज्ञानी आहात. आमचा उद्धार करा बाबा, काही उपाय सांगा. उठ बाळा. आकाशात प्रत्येकासाठी कोणी ना कोणीतरी तारा आहे. तोच त्याचं भाग्य तयार करतो. तुझा तारा कमजोर झाला आहे. त्याला काही विटॅमिनची गरज आहे. मी माझ्या दिव्य शक्तीने ते ठीक करू शकतो, पण यासाठी 10,000 रुपये खर्च होतील. बाबा, तुम्ही महान आहात. माझं फक्त कल्याण करा. मी पैशांची व्यवस्था लगेच करतो. जा मुला, तुझं कल्याण होईल. जग्गा बाबा की जय, जग्गा बाबा की जय. चला भाविकांनो, बाबांच्या आरामाची वेळ झाली आहे. ज्यांना स्वतःचा उद्धार करायचा आहे त्यांनी स्वतः कागदावर नाव लिहून तो कागद जमा करा. सगळे लोक आपापली चिठ्ठी जमा करतात. तिथे नागाने काल रात्री जग्गाला किशनची सगळी माहिती दिली होती. त्यामुळेच जग्गा सगळं काही बोलू शकला. ही बातमी वणव्यासारखी सगळ्या जंगलात पसरली की जग्गा बाबाकडे दिव्य शक्ती आहे. गावातून सगळ्यांकडून फळं, दूध, दही, भाज्या, मिठाई, पैसे इत्यादी काही ना काही जग्गा बाबाच्या जवळ येऊ लागलं. नागाच्या घराचे अंगण भरून गेले. जग्गा बाबांचा जय, जग्गा बाबांचा जय. शेठजी, बाबा आता कोणाला नाही भेटणार. आता बाबांची आराम करायची वेळ आहे. अरे बाळा नागा, तू तर माझ्या मुलासारखा आहेस. तुझे वडील माझ्या वडिलांकडे नोकरी करत होते. एकदा भेट करून दे बाबांबरोबर, बस मी निघून जाईन. बघा शेठजी, मी बाबांचा आदेश पाळतो. तुम्ही एका चिठ्ठीत तुमचं नाव लिहून द्या आणि तुमचा नंबर 2 दिवसानंतर येईल. तेव्हा बाबांना भेटून घ्या. आता 150 माणसानंतर तुमचा नंबर येईल. बाबांच्या दरबारात ना कोणी मोठा असतो ना कोणी छोटा असतो. ठीक आहे बाळा, मी 2 दिवसानंतर बाबांचं दर्शन करायला येईन. या काही वस्तू आणल्या होत्या बाबांना. पलंग, गाद्या, चादर, सोफा इत्यादी. हे सगळं कुठे ठेवू बरं? अजून काही हवं असेल तर सांग. ठीक आहे, असं तर बाबांना काही नकोय, पण तुम्हाला काही द्यायचंच असेल तर नदी किनारी एक मोठं घर बनवा, कारण माझं घर दर्शनासाठी छोटं पडतंय. बाळा, तू बोलतोयस तर बाबा माझ्या हवेलीत राहू शकतात. जर बाबांना एकांत हवा आहे तर नदी किनाऱ्यावर आजच मी एक मोठं घर बनवतो. पण तू बाबांना बोलून माझ्या नावाचे जे तारे आहेत आकाशामध्ये त्यांना स्वस्थ करून घे बाळा. ठीक आहे सेठजी, पण त्यांना ठीक करण्यासाठी 20 लाख रुपये लागतील. विचार करा.
ठीक आहे बाळा, मी आज संध्याकाळी करोडीमलकडे पैसे पाठवून देईन. रात्री उशिरापर्यंत नागाच्या घरात लोकांची ये जा सुरू असते. नागा आणि जग्गा मिळून सकाळी 4 वाजेपर्यंत पैसे मोजत असतात. सगळे मिळून 32 लाख रुपये असतात. दोघे एका दिवसाची कमाई 32 लाख असल्याने उड्या मारतात. यामुळे आपण जगातले सगळ्यात श्रीमंत माणसं होऊ. हो, यापेक्षा चांगला अजून कुठलाच धंदा नाहीये. जग्गा बाबाकडे सकाळपासूनच लोकांची रीग लागली होती. नागाने चिठ्ठी असणाऱ्या सगळ्या लोकांबद्दल जग्गाला सांगून ठेवलं होतं. जग्गा एक एक करत सगळ्यांबद्दल बोलत होता. सगळे स्वतःबद्दल बाबाच्या तोंडून ऐकून आश्चर्यचकित होत होते आणि बाबाची जय जयकार होत होती. सगळ्यांना त्यांच्या नावाचे तारे असल्याचं सांगितलं जात होतं आणि त्या ताऱ्यांना ठीक करण्यासाठी मोठी रक्कम चुकवावी लागली होती. प्रणाम बाबा, मी मुखिया रामधन आहे. तुम्ही आमच्या गावात आलात, ही सगळी आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. सेठ नागरमलने तुमच्यासाठी एक घर बनवलं आहे. कृपा करून तुम्ही त्यातमध्येच राहा. नक्की मुखियाजी, तुमचे तारे सांगत आहेत की तुम्ही लवकरच या राज्याचे मुख्यमंत्री होणार आहात. पण शेजारच्या गावातल्या मुखियाचा तारा तुमच्या ताऱ्याला वाढू देत नाहीये. बाबांची जय हो. काही उपाय सांगा बाबा. बाबांची जय हो. बोरा, तुझं स्तर स्त्री कुळातलं आहे. त्याला सोनं, चांदी, हिरे यांच्यासारख्या दागिन्यांनी खूप प्रेम आहे. जर तू 1 किलो सोनं देऊ शकतोस तर तुझा तारा त्याच्या ताऱ्याला मागे सोडून पुढे निघून जाईल आणि तू मुख्यमंत्री होशील. नदी किनारी भव्य कुटियामध्ये नागा आणि जग्गा राहायला लागतात. रोज शेकडो माणसांची गर्दी जमा होते. दान दक्षिणांमुळे कुटिया पण भरायला लागते. तेव्हा वातावरण खराब झाल्यामुळे 3 दिवस तारे ढगांमुळे दिसत नाहीत. लोक घाबरून जातात. सगळे लोक घाबरून जग्गा बाबाच्या कुटियात पोहोचतात. इथे नागा आणि जग्गालाही वाटतं की तारे ठीक करून लोकांचे दुःख दूर करण्याचं नाटक जे केलं आहे ते लवकरच सगळ्यांना समजेल. म्हणूनच एक मोठा हात मारून पळण्याच्या तयारीत ते होते. वातावरणाने त्यांचं ऐकलं. गावकऱ्यांनो, तुम्हाला 3 दिवसांपासून तारे दिसत नाहीयेत. हा बाबा, हा बाबा, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा. तुम्हा सगळ्यांचे तारे चोरी झालेले आहेत. एक मोठा चोर तुमच्या सगळ्यांची तारे चोरी करून गेला आहे. मी त्याच्याशी बोलतो आहे. त्याने सांगितलं की गाववाल्यांना जर आपापला एक तारा हवा असेल तर त्यांना आपल्या घरातील सगळे दागिने जडजवाहीर द्यावे लागतील. सर, असं आहे तर मी आता सगळे दागदागिने तुम्हाला आणून देतो. सगळे जण आपले दागदागिने घेऊन कुटियात येऊन ठेवतात. तिथे करोडीमलचा मित्र शहरातून फोन करून सांगतो की वातावरणातल्या बिघाडामुळे ढग जमा झालेत आणि उद्यापासून वातावरण ठीक होईल. ही गोष्ट करोडीमल आपल्या वडिलांना सांगतो. नागरमल मुखियाला ही गोष्ट सांगतो. सगळेजण कुटियावर पोहोचतात. तिथे बघतात की जग्गा आणि नागा दोघे हिरे, दागदागिने आणि पैसे घेऊन एका होडीत ठेवून नदीच्या रस्त्याने पळण्याच्या तयारीत आहेत. आणि तेव्हा ढगही निघून जातात. आकाशात तारे चमकायला लागतात. पकडा या धूर्तांना. कोतवाल साहेब यांना जेलमध्ये टाका. वाईट कामाची फळं एक ना एक दिवस मिळतातच. पैसे चांगले काम करून मेहनतीनेच मिळवले जातात. लवकर आणि वाईट मार्गाने कमवलेले पैसे कधी नाही टिकत. जसे नागा आणि जग्गा जेलमध्ये सडत आहेत.